नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या पीक विम्याचे पैसे अजून का आले नाहीत हा प्रश्न तुमच्यापैकी प्रत्येकाला पडला आहे, बरोबर ना? पैसे नेमके कुठे अडकले आहेत, ते कधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी नक्की किती रक्कम मिळणार, या सर्व प्रश्नांची आज आपण कोणतीही लपाछपी न करता अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत। कोणत्या पिकांचा विमा मंजूर झाला आहे? कृषी विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या फक्त 5 पिकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। ती पिके म्हणजे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका। याचाच अर्थ असा की सध्या तरी फक्त याच 5 पिकांचे पैसे मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे। पैसे येण्यास उशीर का होत आहे? तुमच्या मनात विचार येत असेल की राज्याचा हप्ता भरला आहे, याद्या सुद्धा तयार आहेत, मग पैसे का थांबवले? तर याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारचे जे पीक विमा पोर्टल आहे त्यामध्ये एक मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे। या टेक्निकल प्रॉब्लेममुळे फक्त आपल्या राज्याचीच नाही तर संपूर्ण देशातील विमा वितरणाची प्रक्रिया सध्या थांबली आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिघाड दुरुस्त व्हायला साधारणपणे 1 ते 8 दिवसांचा कालावधी लागू शकतो। एकदा काही तांत्रिक अडचण दूर झाली की पैसे थेट तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल। आता सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक प्रश्न, पैसे मिळणार किती? शेतकरी बांधवांनो, इथे मात्र आपल्याला वास्तव समजून घ्यावे लागेल। जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे। यावर्षी विम्याची मिळणारी रक्कम ही अत्यंत तुटपुंजी असण्याची शक्यता आहे। आता तुम्ही म्हणाल की असे का? तर यामागे सरकारने बदललेले नियम कारणीभूत आहेत। यावर्षी विमा किती द्यायचा हे ठरवण्यासाठी फक्त एकच नियम म्हणजेच ट्रिगर वापरला गेला आहे। तो म्हणजे तुमच्या संपूर्ण मंडळातील पीक कापणी प्रयोगाची सरासरी। याचा अर्थ असा की तुमच्या स्वतःच्या शेतात 100% नुकसान झाले असले तरी विम्याचा संबंध तुमच्या वैयक्तिक नुकसानीशी नाही, तर तो संपूर्ण मंडळाच्या सरासरी उत्पादनावर अवलंबून आहे। काय बदलले आहे यावर्षी? मागच्या वर्षी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, गारपीट किंवा काढणीनंतरचे नुकसान झाले तरी पैसे मिळायचे। मात्र यावर्षी राज्य सरकारने हे सर्व महत्त्वाचे नियम योजनेतून काढून टाकले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारला स्वतःचे पैसे वाचवायचे होते, म्हणून हे बदल करण्यात आले आहेत। याचा फटका किती मोठा आहे हे एका आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल। मागच्या वर्षी स्थानिक आपत्तीच्या नियमामुळे शेतकऱ्यांना 2700 कोटी रुपये मिळाले होते, पण यावर्षी जो एकच नियम ठेवला आहे त्यामुळे संपूर्ण राज्याला मिळून फक्त 12 ते 18 कोटी रुपयेच मिळतील असा अंदाज आहे। कुठे 2700 कोटी आणि कुठे फक्त 18 कोटी। थोडक्यात सांगायचे तर जरी तुमच्या शेतात नुकसान झाले असेल पण तुमच्या मंडळाची सरासरी जर चांगली आहे तर तुम्हाला विम्याचा 1ही रुपया मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, ही वस्तुस्थिती ऐकून तुम्हाला नक्कीच वाईट वाटले असेल, पण सतर्क राहणे गरजेचे आहे। येणाऱ्या हंगामाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।